राज्यात 92 लाख लाडक्या बहिणी पात्र ठरल्यात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण पडताळणी आणि ई-केवायसी नंतर या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या 2.48 कोटींवरून घसरून थेट 1,65,66,164 वर आली। ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाखो गरजू महिला या योजनेतून बाहेर पडल्यात। ई-केवायसी हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता। ज्या लोकांच्या लक्षात आलं की आम्ही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी ई-केवायसी केलं नाही। 1,65,00,000 बहिणींनी ई-केवायसी केलं, त्यामुळे त्या पात्र ठरल्या। त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळतात। काहींनी ई-केवायसी केलं नाही। अनेक लाखो बहिणींचं त्या ठिकाणी असं लक्षात आलं की इन्कम टॅक्स पेई परिवार आहे, आपल्या याच्यात इन्कम टॅक्स पेई चालत नाही। कोर्टामध्ये केस केली, हायकोर्टात गेले, रोज शिव्या दिल्या, ही योजना बंद करा म्हणून सांगितलं, आणि आता तेच हिंदीमध्ये मगरमच्छ के आंसू म्हणतायत, तसे मगरमच्छ के आंसू आता हे यांच्या डोळ्यातनं वाहून राहिले। नमस्कार, जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। ई-केवायसी, पात्रता तपासणी आणि लाभार्थी पडताळणीच्या प्रक्रियेमुळे अनेक महिलांच्या खात्यात हप्ता जमा होण्याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत। म्हणजेच तुम्हाला हप्ता मिळत नाही। सोशल मीडियावर तर लाखो गरजू महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडल्या अशा चर्चा सुरू आहेत। तसेच लाडकी बहिणीचा मागील हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। म्हणून व्हिडिओ कोठेही स्किप करू नका आणि आपल्या कृषी नेटवर्क 2.0 चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चला तर नेमकं सत्य काय आहे जाणून घेऊया। ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे लाभ बंद होतो का? चुकीची माहिती असल्यास नाव यादीतून काढले जाऊ शकते का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पात्र महिला पुन्हा आपला लाभ सुरू करू शकतात का? व योजनेचे दोन्ही हप्ते एकाच वेळी खात्यात जमा होतील का? चला तर सर्वप्रथम बघूया ई-केवायसी म्हणजे काय। ई-केवायसी म्हणजे लाभार्थी महिलेची ओळख आणि पात्रता पडताळणीची प्रक्रिया। शासनाकडून लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावा आणि अपात्र लाभार्थ्यांना लाभ मिळू नये यासाठी अशा पडताळणी प्रक्रियेला महत्त्व दिले जाते। यामुळे काही महिलांना आपल्या लाभाबाबत अडचणी येऊ शकतात, विशेषतः ज्यांची माहिती आधारशी जुळत नाही, बँक खात्याची माहिती चुकीची आहे, कागदपत्रामध्ये तफावत आहे किंवा आवश्यक पडताळणी पूर्ण झालेली नाही, अशा प्रकरणाची तपासणी होऊ शकते। मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ई-केवायसी किंवा पडताळणी प्रक्रियेमुळे प्रत्येक महिला योजनेतून बाहेर पडते असे नाही। तुम्ही पात्र असाल आणि तुमचे कागदपत्रे व माहिती योग्य असेल तर फक्त सोशल मीडियावरील मेसेज पाहून घाबरू नका। आता प्रश्न आहे, आपलं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे कसं तपासायचं? यासाठी सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टलवर किंवा संबंधित अधिकृत यंत्रणेमार्फत तुमची लाभार्थी स्थिती तपासा। तुमच्या अर्जाची स्थिती, ई-केवायसीची स्थिती आणि बँक खात्याशी संबंधित माहिती काळजीपूर्वक तपासा। जर काही त्रुटी दिसत असेल तर संबंधित सेवा केंद्र, महिला व बाल विकास विभाग किंवा अधिकृत यंत्रणेकडे चौकशी करा। आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, लाखो महिला योजनेतून बाहेर पडल्या हा दावा कुठून आला? अशा प्रकारचे आकडे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात। मात्र कोणत्याही आकडा अधिकृत शासन निर्णय किंवा अधिकृत प्रसिद्धीपत्रक किंवा सरकारी आकडेवारीतून स्पष्ट झालेला नसेल तर तो अंतिम सत्य मानू नका। आणि जरी महिला अपात्र झाल्या असल्या तरी त्या काही त्रुटीमुळे अपात्र असू शकतात, कारण लाभार्थी पडताळणी दरम्यान काही अर्ज प्रलंबित राहू शकतात, काही अर्जामध्ये त्रुटी आढळू शकतात आणि काही लाभार्थ्यांची पात्रता पुन्हा तपासली जाऊ शकते। त्यामुळे नाव कायमचे कापले आणि लाभ तात्पुरता थांबला किंवा पडताळणीमध्ये आहे यामध्ये फरक आहे। म्हणून लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांनी आपली माहिती तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे। विशेषतः आधार कार्डावरील नाव, बँक खात्याची माहिती, मोबाईल नंबर, ई-केवायसी स्थिती आणि अर्जाची स्थिती यामध्ये कोणतीही चूक असल्यास ती अधिकृत मार्गाने दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा। आणखी एक महत्त्वाची सूचना, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला OTP, आधार क्रमांक, ATM पिन किंवा बँक खात्याची संवेदनशील माहिती देऊ नका। लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणुकीचे मेसेज किंवा बनावट लिंक येऊ शकतात, त्यामुळे फक्त अधिकृत सरकारी वेबसाईट आणि अधिकृत कार्यालयावरच विश्वास ठेवा। तर थोडक्यात सांगायचं झालं तर ई-केवायसी आणि लाभार्थी पडताळणीमुळे काही महिलांच्या लाभाची स्थिती बदलू शकते किंवा अर्जाची तपासणी होऊ शकते। मात्र लाखो पात्र महिला निश्चितपणे योजनेतून बाहेर पडल्या आहेत असा दावा अधिकृत आकडेवारीशिवाय मानणे योग्य नाही। म्हणून अफवावर विश्वास ठेवण्याऐवजी तुमची स्वच्छ लाभार्थी स्थिती तपासा। ही माहिती तुमच्या घरातील, नातेवाईकांमधील आणि गावातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांपर्यंत नक्की पोहोचवा। तुम्हाला जर हप्ता मिळत नसेल तर कमेंट करा। अशा सरकारी योजना
हप्ते आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या कृषी नेटवर्क 2.0 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.